आपल्याला हा दिसून आलेला आहे। आणखी कोणकोणते अपडेट येतात तेही आपण पाहूयात। रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना 4 जागांवरती आघाडी घेऊन आहे। लातूरमध्ये भाजप 2 आणि काँग्रेस 3 ठिकाणी आघाडीवर। तर रायगडमध्ये एक अतिशय काटेकी टक्कर 5-5 राष्ट्रवादी 3 ठाकरेंची सेना त्यांची आघाडी समोर येते, पण भाजप आणि शिवसेना यांची एक जागी किंवा 3 जागी आघाडी। आणि त्याच्यामुळे कोकणामध्ये काय होते, तिकडे पश्चिम महाराष्ट्रात काय होते, कारण आपण मगाशी जसं बघितलं भरत गोगावले कॉन्फिडंट होते की आमचाच पक्ष शिवसेना हाच पक्ष सर्वात जास्त जागा मिळवेल असा त्यांनी दावा केलेला होता, त्यांनी विश्वास व्यक्त केलेला होता। पाहावं लागेल आता, कारण सध्याची स्थिती आहे ते दोघेही समसमान पुढे जात आहेत। त्यासोबतच तिकडे अर्थातच कोल्हापूर असेल, लातूर असेल, पश्चिम महाराष्ट्रातले देखील महत्त्वाचे जिल्हे, इकडे मराठवाड्यामध्ये काय चित्र आहे तेही बघावं लागेल। कारण परभणीमध्ये महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेने जी आहे ती बाजी मारलेली होती, मोठी कामगिरी केलेली होती। सोलापुरातली अपडेट येते, भाजप 3 राष्ट्रवादी 2 जागी आघाडीवर आहे, तर लातूरमध्ये भाजप 2 आणि काँग्रेस 3 ठिकाणी आघाडीवर। त्यामुळे नेक अँड नेक फाईट अनेक ठिकाणी। रायगडमध्ये जसं म्हटलं आपण भाजप आणि शिवसेना प्रत्येकी 5-5 ठिकाणी, तर रत्नागिरीत शिवसेना 4 ठिकाणी आघाडीवर। आणि कोकणचा अश्विन तू मगाशी उल्लेख केला, त्या उल्लेखानुसार सिंधुदुर्गाचं गणित विशेष म्हणावं लागेल, कारण सिंधुदुर्ग जिल्हा हा आतापर्यंत शिवसेनेचा एखादी गड किंवा बालेकिल्ला मानला जायचा। आणि हे गावचं चित्र दाखवून आपण एक प्रकारे आपल्या प्रेक्षकांपर्यंत आकडेवारी पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय की भाजप 30 जागांवर आघाडीवर आहे जिल्हा परिषदांमध्ये, शिवसेना 17, 18 पर्यंत ही आघाडी आता गेलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस 15, काँग्रेस 10, ठाकरे सेना 6 आणि इतर 3। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अजूनही कुठेच आघाडी घेता आलेली नाहीये। 731 जागांपैकी पुढे चित्र अधिक स्पष्ट होत जाईल। आणि सिंधुदुर्गाचा उल्लेख केला होता, तर सिंधुदुर्गामध्ये जो बालेकिल्ला आतापर्यंत शिवसेनेचा मानला जायचा, जो गड शिवसेनेचा मानला जायचा, तिथे आता वर्चस्व प्रस्थापित करताना भाजप आपल्याला दिसते आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये सुद्धा आणि ज्या विधानसभा लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये सुद्धा। अश्विन, खरं त्याच्यामुळे तिकडे आता बघावं लागेल की पुढची गणितं नेमकी कशी असतील। मात्र सध्याची ही आकडेवारी 731 पैकी आपल्या समोर आलेली आहे, ज्याच्यामध्ये जवळपास आता 80 जागांचे कल जे आहेत ते समोर येतात, ज्याच्यात अर्थातच भाजप क्रमांक 1 वर आहे। आणि रायगड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी 3, शेकाप 2 आणि ठाकरेंची सेना देखील एका जागी आघाडीवर असल्याचं बघायला मिळते। त्यामुळे 89 जागांचे कल सध्या हाती आलेले आहेत, ज्याच्यापैकी 34-20 अशी सध्याची स्थिती आहे। आणि आकडेवारी जी आहे ती वाढतच जाईल। अर्थातच राष्ट्रवादी 16, काँग्रेस 10, ठाकरेंची सेना 6, इतर 3। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला अजून खातं उघडायचं आहे। 731 ही आकडेवारी एकूण, त्याच्यापैकी 89 कल जे आहेत ते आता समोर आलेले आहेत। आणि पुणे जिल्ह्याचा आपण मगाशी बोलत होतो, पुणे जिल्ह्याचा जर का आपण विचार केला, रायगडची टॅली दिसते 5-5 अशी टॅली आहे। भाजप 5 आणि शिंदेची शिवसेना 5। पण पुण्यामध्ये सुद्धा अगदी काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते। पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी सध्या कलांच्या बाबतीत पुढे असल्याचं चित्र दिसून येतं आहे। पुणे जिल्ह्याचा जर का आपण विचार केला तर पुणे जिल्ह्यामध्ये जास्त ताकद ही